महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यातील आर्थिक शिस्त मजबूत करत सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या दिशेने मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 12,800 कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतीआधी एकाच हप्त्यात परतफेड केली आहे. या निर्णयामुळे महावितरणवरील कर्जाचा बोजा लक्षणीयरित्या हलका झाला असून भविष्यात वीज दर कमी करण्यासाठी आवश्यक आर्थिक मोकळीक कंपनीला मिळणार आहे. उच्च व्याजदराच्या कर्जातून मुक्तता मिळाल्याने कोट्यवधी रुपयांची व्याज बचत होणार असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढवतायत. येत्या आठवड्यात याबाबत घोषणा होऊ शकते असं विधान त्यांनी केले. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी महायुती होणार नसल्याचं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अशातच आता पुणे व पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्रातील रखडलेल्या महानगरपालिकांसाठीचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासोबतच निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुकांसाठी राखीव जागांबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील 29 महापालिकेच्या एकूण 2,869 जागांपैकी 1,412 जागा या महिलांसाठी, 341 जागा या SC, ST साठी 77 आणि OBCसाठी 759 जागा राखीव असणार आहेत. राज्यातील महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये तसेच अत्यंत महत्त्वाची असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले किंवा त्यांना काँग्रेसने साथ दिली तरीही महायुतीला मुंबईकर साथ देतील असा विश्वास देखील फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलाय. पुणे म्हाडा मंडळाच्या 4,186 जागांसाठीची सोडत पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. या घरांसाठी 16 किंवा 17 डिसेंबरला सोडत काढली जाईल असं पुणे मंडळाने सांगितले होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही सोडत रद्द करण्यात आली होती. दरम्यान यामुळे घरांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांची प्रतीक्षा आता वाढली आहे. येत्या 1 ते 2 दिवसात घरांसाठी सोडतीची नवीन तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा एका कार्यक्रमादरम्यान केला होता. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वात मोठे भविष्यवेत्ते आहेत असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. पुढच्या 2 वर्षात 1,20,000 सरकारी नोकऱ्या देणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली आहे. काही दिवसांपूर्वी संसदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएमवर आपण शंका घेणार नसल्याचं म्हटलं होतं. मी स्वतः 4 वेळेस ईव्हीएमने झालेल्या मतदानावर विजयी झाले, त्यामुळे आपण त्या विषयावर बोलणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून सुरुवातीच्या काळात सुप्रिया सुळे देखील ईव्हीएम विरोधात होत्या. सोयीनुसार भूमिका घेता येत नाही आणि बदलता येत नाही, भूमिकेवर ठाम राहायला हवं असं संजय राऊत म्हणाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे. 16 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा 29 महानगरपालिकेचे महापौर हे भाजप महायुतीचेच होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आज लवासा प्रकरणावर अंतिम सुनावणी होती. पवार कुटुंबियांवर गुन्हे दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली असून लवासा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वकील नानासाहेब जाधव यांनी याचिका दाखल केली आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि इतर अधिकाऱ्यांवर सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय कांदा भवन उभारणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष भारत दिघोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जायगाव येथे राष्ट्रीय कांदा भवन उभारले जाणार असल्याचं त्यांनी सांगितले. भारत हा जगातील प्रमुख कांदा उत्पादक देश असतानाही कांदा आयात निर्यात बंदी, नाफेड व NCCA बफर स्टॉक व दर नियंत्रणाचे निर्णय शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेतले जात होते. राष्ट्रीय कांदा भवन उभारल्यानंतर हे सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले जाणार असल्याचे दिघोळे यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारी सदनिका गैरव्यवहार प्रकरणात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. गैरव्यवहार प्रकरणी सत्र न्यायालयाने दिलेली 2 वर्षाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. सत्र न्यायालयाच्या निकालाला कोकाटेंनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते, पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. आता ते मुंबई हायकोर्टात निकालाला आव्हान देण्याची शक्यता आहे. अशातच आता मंत्री कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राज्यात मेट्रो आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यात आली असून सध्या मुंबईत 91 किलोमीटर लांबीची मेट्रो सेवा कार्यरत आहे. या मार्गांवरून दररोज सुमारे 9,50,000 प्रवासी प्रवास करत आहेत. पुढील 2 वर्षात या कार्यरत लांबीमध्ये आणखी 132 किलोमीटरची भर पडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळणार आहे. 21 डिसेंबर नंतर पुढच्या कॅबिनेट बैठकीमध्ये निधी मंजूर करण्यात आल्यानंतर 23 किंवा 24 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.